नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पहा। फेब्रुवारी हप्ता वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, सगळ्यात मोठी खुशखबर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ती छोटीशी सूचना देखील, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सर्वात अगोदर तर महत्त्वाची माहिती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो कालपासून वितरण सुरू झालेला आहे। आता तुमच्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले असतील आणि बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले नसतील, परंतु ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी देखील काळजी करायचं कारण नाही। आज उद्यापर्यंत पैसे मिळून जातील, एकाच दिवशी सर्वांना वितरण होत नाही। पैसे वाटप सुरू झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर शासनाच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून थेट पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ते गरजेचं होतं। जी प्रक्रिया सुरू झालेली आहे कालपासून, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ती माहिती म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा शासन निर्णय आलेला नाही। विशेष सहाय्य योजना म्हणजेच कोणते तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा माझ्या महिला भगिनी आहेत, त्याचबरोबर माझे दिव्यांग बांधव आहेत। या दिव्यांग बांधवांच्या बाबतीत 3 महिन्यांपासून एक मोठी गफलत सुरू आहे आणि ही गफलत म्हणजे काय होत आहे तर शासन निर्णय न येता थेट पैसे जमा होत आहेत। त्यामुळे काय होत आहे, अर्ध्याच लाभार्थ्यांना पैसे जमा होत आहेत आणि अर्ध्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झाल्यामुळे बाकीच्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे वाढवण्यात आलेले आहेत, त्या लाभार्थ्यांना जे वाढीव अनुदान आहे, त्यांचं ते बाकी अनुदान आहे, ते देखील जमा करण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलीही सूचना दिलेली नाही किंवा कोणतंही नोटिफिकेशन काढलेलं नाही। फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा होणार। त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत। आता हे कसे काय जमा झालेले आहेत आपण पाहिलेलं आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर जानेवारीचा जो हप्ता आहे तुम्हाला एंडिंगला जमा झालेला आहे आणि काही लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा हा जानेवारीचाच हप्ता मिळालेला आहे। आता 15 तारखेच्या आतमध्ये म्हणजे 12 तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे। जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्रितरित्या 2 टप्प्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे। एकत्रित म्हणजे वन टाईम अमाऊंट दिलेली नाही, तर अगोदर 1,500 आणि त्यानंतर मग 1,500 रुपये। पण शासन निर्णय न येता ही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि सगळ्यात मोठा घोळ इथंच होत आहे। एका महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळतच नाहीत, एका महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात आणि पुढच्या महिन्याचे पैसे त्याच्या पुढच्या महिन्यात, हा संपूर्ण गोंधळ सुरू आहे। त्यामुळे शासन निर्णय यायला पाहिजे, शासन निर्णय आल्याशिवाय पैसे वाटप व्हायला नाही पाहिजे। आणि जरी असं झालं, शासन निर्णय न येता थेट पैसे जमा झाले, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सर्व लाभार्थ्यांना पैसे जमा व्हायला पाहिजेत। फेब्रुवारी हप्ता देखील वाढवून मिळणार नाही, कोणत्याही लाभार्थ्यांना ज्यांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही। हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि या संदर्भात कुठलेही नोटिफिकेशन काढण्यात आलेलं नाही। ज्यांना मागच्या महिन्यात पैसे आलेले नव्हते त्यांना या महिन्यात 2 हप्ते द्यायला पाहिजे होते, परंतु तसं झालेलं नाही, शासन निर्णय आला नाही। त्यामुळे काय होत आहे, चालू महिनासुद्धा वेळेवर मिळत नाही, तर मागचा राहिलेला महिन्याचा विषय सोडा। दिव्यांग लाभार्थ्यांना 5,000 आणि इतर लाभार्थ्यांना 3,000, ज्यांना आलेले नाहीत त्यांच्यासाठी आपण ही माहिती पाहत आहोत। ज्यांना आले आहेत त्यांना पैसे परत येणार नाहीत। आता एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येत आहेत आणि बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत। त्यामुळे शासन निर्णय सगळ्यात महत्त्वाचा आहे। 2 दिवस पैसे उशिरा का येईना, परंतु शासन निर्णय यायला पाहिजे आणि त्यानंतर मग पैसे जमा व्हायला पाहिजेत। आता मला तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून की किती लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये किती लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत आणि किती लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत, ही माहिती देखील उघड होणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा जिल्हा, त्याचबरोबर तुम्हाला पैसे आलेत की नाही ही माहिती नक्की कळवा। हा व्हिडिओ, ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।